मुसळधार पावसामुळे नागपूरमध्ये नाग नदीची संरक्षक भिंत कोसळलेली आहे। पंचशील चौक ते कॅनल रोडवर नाग नदीची संरक्षक भिंत पडली आहे। शाळेच्या वॉल कंपाऊंडचा भाग कोसळलाय। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जमिनी खचल्या आणि आता काही इमारतींना धोका आहे। काही संवेदनशील भागात ऑडिट करून खबरदारी घेणं गरजेचं आहे। तर याच परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी पराग ढोबळेंनी घेतला, पाहूयात। खरं तर बुधवारच्या मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आणि शहरातील अनेक भागांमध्ये खरं तर पाणी साचलं होतं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। आणि आता मी सध्या आहे पंचशील ते जो आहे इकडे कॅनल रोड जो आहे पंचशील चौकातून निघणारा, त्या कॅनल रोडचं हे परिसरातील दृश्य आहे। नागनाला आहे हा जो वाहतो आहे आणि या ठिकाणी खरं तर पाणी शिरू नये यासाठीच खरं तर ही जी आहे संरक्षण भिंत तयार करण्यात आली होती। मात्र या भागामध्ये काल झालेला जो मुसळधार पाऊस होता, दिवसभर चाललेला जो पाऊस होता किंवा 3 दिवसांचा संततधार पाऊस होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी असलेल्या मातीमध्ये जे आहे ते पाणी मुरलं आणि तो भाग जो होता तो कच्चा झाला होता। त्यामुळे नव्यानं तयार करण्यात आलेली संरक्षण भिंत होती ती सुद्धा खाली कोसळली। त्यासोबतच या ठिकाणी जे सेवा सदन आपल्याला शाळा कॉलेज पाहायला मिळते आहे, त्या ठिकाणी मुलं सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे। त्या ठिकाणी सुद्धा हे जे जनरेटर होतं शाळेचं ते सुद्धा नाल्याच्या भागामध्ये कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। टिनाचं शेड होतं एक प्रकारे ते सुद्धा तुटलेलं आहे। सगळ्यामध्ये जो आहे हा भाग मोठ्या प्रमाणात जो आहे तो कच्चा झालेला आहे आणि पाणी सातत्यानं 2 ते 3 दिवसांपासून पाणी सुरू होतं, ते पाणी सुद्धा मुरलेलं होतं। त्यामुळे नव्यानं बांधण्यात आलेली सिमेंटची संरक्षण भिंत असो की यापूर्वी जे असलेलं स्ट्रक्चर होतं ते सुद्धा कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।